नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरला आपण सुरुवात केली आहे. त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत रेट ऑफ रिॲक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन, रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट एवढे टॉपिक आपले झालेले आहेत. आता त्या पुढचा टॉपिक आपण बघूया आज, मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर. व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी, व्हॉट इज ऑर्डर, व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर, हाऊ दे क्लासिफाईड, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग आपण ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी याचा जो अभ्यास आहे हा डिफरन्शिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू करणार आहेत. दोघांना कम्पेअर करणार आहेत आपण. ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटीला दोघांना कम्पेअर केल्याबरोबर सायमल्टेनियसली आपण एक एक कन्सेप्ट त्यामध्ये शिकणार आहेत. चला मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डरला. Molecularity and order. What is molecularity? Molecularity is the number of molecules taking part in a chemical reaction. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जेवढे मॉलिक्युल्स भाग घेत आहेत, जस्ट भाग घेत आहेत, त्याला आपण मॉलिक्युलॅरिटी म्हणू शकतो. व्हॉट इज ऑर्डर? The total number of molecules whose concentration changes as a result of chemical reaction at a particular instant is known as order. थोडक्यात आपण लिहूया, these are the total number of molecules taking part इन केमिकल रिॲक्शन. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युलने भाग घेतला आहे याला म्हणतो आपण मॉलिक्युलॅरिटी. व्हॉट इज ऑर्डर? ऑर्डर इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स चेंजेस इट्स कॉन्सन्ट्रेशन ॲज अ रिझल्ट of chemical reaction, as a result of chemical reaction at an instant or at an instance, at a particular moment, at a particular event, particular instance, at a particular instance. याला म्हणतात ऑर्डर. ही झाली थेरॉटिकल डेफिनेशन मित्रांनो. आता थेरॉटिकल डेफिनेशनमध्ये मॉलिक्युलॅरिटी किती मॉलिक्युलनी भाग घेतला आणि ऑर्डर किती मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन रिझल्ट झाल्यामुळे बदललं आहे. रिझल्ट झाल्यामुळे बदललेलं आहे याचा अर्थ रिॲक्शन आधी व्हावी लागेल, रिॲक्शन झाल्यानंतर किती कॉन्सन्ट्रेशन बदललं, किती मॉलिक्युल चेंज झालेत याच्या बेसिसवर आपण ऑर्डर काढू शकतो. आता ही जी ऑर्डर मॉलिक्युल त्याची दुसरी डेफिनेशन पण करता येते मित्रांनो. सेकंड डेफिनेशन, molecularity is a sum total of stoichiometric coefficient, stoichiometric coefficient of reactant species. एखाद्या रिॲक्शनमध्ये जेवढे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटचे स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंटची समेशन, त्याला म्हणतात मॉलिक्युलॅरिटी. ऑर्डर काय म्हणतात मग? ऑर्डर काय असते? इट इज अ समेशन ऑफ पॉवर्स और एक्सपोनेंट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन्वॉल्व्ड इन रेट लॉ. रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये रिॲक्टंटच्या जेवढ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत त्या कॉन्सन्ट्रेशन टर्मला जी रेज टू पॉवर आहे
जो नंबर किंवा जो एक्सपोनंट पॉवर आहे त्या सर्वांची ॲडिशन केली तर आपल्याला ऑर्डर मिळते. ही मॉलिक्युलरिटी आहे, ती ऑर्डर आहे. मॉलिक्युलरिटी म्हणजे काय? फक्त स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंटची ॲडिशन म्हणजे मॉलिक्युलरिटी. आणि एक्सपोनंट कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या एक्सपोनंटची ॲडिशन रेट लॉमधल्या त्याला म्हणतात ऑर्डर. बघा हे ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी. आता बघा एक सोपं गणित समजून घेऊया मित्रांनो. ऑर्डर मॉलिक्युलरिटीमध्ये काय फरक आहे डेफिनेशन. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा जेई मेन एक्झाम हे आपण एक रिॲक्शन म्हणून कन्सिडर केली. आता आपण मॉलिक्युलरिटी ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू जेई मेन एक्झाम कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते बघूया. व्हॉट इज नॉर्मल मॉलिक्युलरिटी इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन? इट इज नंबर ऑफ मॉलिक्यूल टेकिंग पार्ट. मग जेई मेन एक्झामसाठी मॉलिक्युलरिटी काय असेल? नंबर ऑफ स्टुडंट टेकिंग पार्ट इन अ जेई मेन एक्झाम. किती विद्यार्थ्यांनी जेई मेन एक्झामसाठी नाव नोंदवलं आहे, किती विद्यार्थी जेई मेन एक्झाम देणार आहेत, हे झाली मॉलिक्युलरिटी. अँड टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हुज अकॅडमिक क्वालिफिकेशन चेंजेस ॲज अ रिझल्ट ऑफ जेई मेन एक्झाम. किती मॉलिक्यूल ॲक्च्युली क्वालिफाय होतील जेई मेन एक्झाम झाल्यानंतर पुढच्या एक्झामसाठी, ॲडव्हान्ससाठी किंवा इंजिनिअरिंग IIT कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी, याला आपण म्हणूया ऑर्डर. असं होऊ शकतं, असं एखाद्या केसमध्ये होऊ शकेल की एखाद्या सिटीमधनं किंवा एखाद्या कॉलेजमधनं जेवढ्या विद्यार्थ्यांनी जेई मेन एक्झामचा फॉर्म भरला आहे ते सर्वच्या सर्व क्वालिफाय होऊ शकतात. याचा अर्थ मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर काही केसमध्ये सारखी असू शकते, पण बऱ्याचशा केसमध्ये ती सारखी अजिबात राहणार नाही. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जनरली जास्त असेल आणि त्यामध्ये क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमी कमी असेल. म्हणून मॅक्सिमम रिॲक्शन अशा असतात मित्रांनो ज्यामध्ये मॉलिक्युलरिटी ही नेहमी हायर असते आणि ऑर्डर ही नेहमी लोअर असते. आता हेच आपण थोडं मॉडिफाय करूया. मग किती विद्यार्थ्यांनी जेई मेनचा फॉर्म भरला हे एक्झाम होण्याच्या आधी आपल्याला कळू शकतं, कारण ही एक्झाम घ्यायची गरज नाही. फक्त फॉर्म भरला असेल तेवढ्यावरून आपण सांगू शकतो की यावर्षी एवढे विद्यार्थी अपियर होणार आहेत, एवढे विद्यार्थी या जेई मेन नावाच्या रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहेत. पण किती विद्यार्थी क्वालिफाय झाले हे मात्र आपल्याला कधी कळणार आहे? एक्झाम झाल्यानंतर कळणार आहे. मग याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मॉलिक्युलरिटी सांगण्यासाठी ॲक्च्युअल रिॲक्शन होण्याची काही आवश्यकता नाही आहे. दॅट मीन्स मॉलिक्युलरिटी इज अ थिअरॉटिकल क्वांटिटी. मॉलिक्युलरिटी इज अ थिअरॉटिकल क्वांटिटी. व्हेअरएज ऑर्डर मात्र सांगायची असेल तुम्हाला तर ते रिॲक्शन व्हावी लागेल, जेई मेन एक्झाम व्हावी लागेल, विद्यार्थी अपियर होतील, अपियर झाल्यानंतर रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर समजणारे कोण क्वालिफाय झाले. म्हणजे ही एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. आफ्टर एक्सपेरिमेंट तुम्ही सांगू शकतात. आता बघा असं होणार आहे का की एखाद्या जेई मेन एक्झाममध्ये 0 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, 0 स्टुडंट्स अपियर झाले जेई मेन एक्झाममध्ये, 0 स्टुडंट्स. जर 0 स्टुडंट अपियर झाले एक्झाममध्ये तर एक्झाम होणार आहे का? होणारच नाही आहे. तसंच कुठल्याही रिॲक्शनमध्ये जर नंबर ऑफ मॉलिक्यूल पार्टिसिपेट होणारे 0 असतील तर ती रिॲक्शन होणारच नाही आहे, एक्झिस्टच करणार नाही. पण असं होऊ शकतं की एखाद्या रिॲक्शनमध्ये एखाद्या एक्झामला 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 100 विद्यार्थी बसले असतील आणि त्यापैकी एकही पास होणार नाही, एकही क्वालिफाय होणार नाही. म्हणजे मॉलिक्युलरिटी जी आहे ही कधीच 0 नसते, पण ऑर्डर ही 0 असू शकते. नंबर 4, मॉलिक्युलरिटी नेव्हर बी 0 बट ऑर्डर मे बी 0. नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट कधीच 0 नसतात, पण किती मॉलिक्यूल रिॲक्ट झाले, कितीचं कॉन्सन्ट्रेशन बदललं हे मात्र 0 असू शकतात. रिॲक्शन होते पण कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही आहे, स्लो रिॲक्शन आहे, खूपच वेळ झाला रिॲक्शन बदलत नाही आहे किंवा अजिबातच त्यामध्ये कुठलं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होत नाही आहे, तिथं ऑर्डर 0 असू शकते. असं बघूया, एखाद्या एक्झाममध्ये किंवा एखाद्या प्रोसेसमध्ये रिॲक्शनमध्ये फ्रॅक्शनल नंबर ऑफ मॉलिक्यूलनी भाग घेतला आहे. फॉर एक्झाम्पल ऑफ पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शनमध्ये 5.2 मॉलिक्यूलनी भाग घेतला आहे, असं आपण कधीच ऐकत नाही. तसं समजा जेई मेन एक्झाममध्ये 3,29,822.3 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे किंवा एवढे विद्यार्थी जेई मेन एक्झाम देणार आहेत, असं आपण ऐकतच नाही. कारण विद्यार्थी संख्या किंवा मॉलिक्यूलची संख्या ही कधीच फ्रॅक्शनमध्ये नसते. मॉलिक्युलरिटी नेव्हर बी फ्रॅक्शनल. पण जो रिझल्ट आहे एक्झामनंतर, जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट मात्र फ्रॅक्शनलमध्ये असू शकतो. पर्सेंटेज रिझल्ट बऱ्याचदा फ्रॅक्शनलमध्ये असतात.
मग ते रिझल्ट मात्र फ्रॅक्शनल असू शकतो, थेरॉटिकल क्वांटिटी कधीही फ्रॅक्शनल नसते. मग इथं तसंच एक्झाम्पल हे विचार करूया आपण, सोपं उदाहरण, मॉलिक्युलरिटी नेव्हर बी फ्रॅक्शनल. नेव्हर बी फ्रॅक्शनल, ही फ्रॅक्शनल कधीच नसेल. बट ऑर्डर मे बी फ्रॅक्शनल, मे बी फ्रॅक्शनल. एखाद्या रिॲक्शनमध्ये निगेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्सने भाग घेतला. आता निगेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्स कधीच असं एक्झिस्ट करत नाही. मग जसं जेई मेन एक्झाममध्ये -52,289 स्टुडंटनी पार्टिसिपेट केलं आहे. मायनस हा शब्द कसा असू शकतो? मायनस मॉलिक्युलरिटी किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स मायनस कधीच असू शकत नाही. पण तुम्हाला माहिती मित्रांनो, जेई मेनचा रिझल्ट लागला की बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतात, मायनस मार्किंग असते. म्हणजे रिझल्ट्स हे निगेटिव्ह असू शकतात. जे पार्टिसिपेशन आहे ते निगेटिव्ह कधीच नसेल, पण रिझल्ट जे आहेत, आउटकम जे आहे एखाद्या प्रोसेसचं, ते निगेटिव्ह असू शकतं. मग तसंच इथे 6 नंबरचा पॉईंट आहे आपला, मॉलिक्युलरिटी नेव्हर बी निगेटिव्ह बट ऑर्डर मे बी निगेटिव्ह. अशा काही रिॲक्शन असतील ज्यांची ऑर्डर ही निगेटिव्हमध्ये असेल, निगेटिव्ह टर्म असेल. मग याच्यावरनं बघा तुमच्या लक्षात आलं असेल एक्झाम्पल हे, की काय डिफरन्स आहे मॉलिक्युलरिटीमध्ये आणि ऑर्डरमध्ये. अजून काय डिफरन्स बघूया. जसं ही थेरॉटिकल क्वांटिटी आहे, ही सम टोटल आहे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऑफ रिॲक्टंट स्पेसिसची. मग जर ही स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट रिॲक्टंट स्पेसिसची रिॲक्शन आहे, तर आपण ही सिम्पल रिॲक्शनसाठी ओके आहे. पण जर रिॲक्शन कॉम्प्लेक्स असेल, जर रिॲक्शन कॉम्प्लेक्स असेल तर त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या केसमध्ये मॉलिक्युलरिटी कसं फाइंड आउट करणार. नंबर 7, molecularity, it depends on primary process of complex reaction. कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या प्रायमरी प्रोसेसवरती डिपेंड करतं. कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या प्रायमरी प्रोसेसवरती मॉलिक्युलरिटी डिपेंड करते. म्हणजे जी फर्स्ट स्टेप आहे, प्रायमरी स्टेप आहे, इलेमेंटरी स्टेप आहे, इंडिव्हिज्युअल इलेमेंटरी स्टेप आहे, त्या स्टेपवरती मॉलिक्युलरिटी डिफाईन करता येते. पण जर ऑर्डर डिफाईन करायची असेल कॉम्प्लेक्स रिॲक्शनसाठी, तर ती कशी डिफाईन केली जाईल? इट डिपेंड्स ऑन स्लोवेस्ट स्टेप, ज्याला आपण RDS म्हणतो, ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. स्लोवेस्ट स्टेप ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन ही कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या सर्वात स्लो स्टेपवरती ऑर्डर डिपेंड करते. जी सर्वात स्लो असेल त्याच्यावर ऑर्डर डिपेंड करेल. ही जिथं ही प्रायमरी प्रोसेस असेल याच्यावर मॉलिक्युलरिटी डिपेंड करेल. तर मॉलिक्युलरिटी सिग्निफिकन्स काय? मॉलिक्युलरिटीवरनं किती मॉलिक्युलने भाग घेतला, स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशन जे आहे त्या स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशनवर बेस्ड ही मॉलिक्युलरिटी आपल्याला सांगता येते. बेस्ड ऑन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलन्स करून दिलेलं असेल तर त्या बॅलन्स इक्वेशनला बघून, मेअरली फक्त बघून तुम्ही मॉलिक्युलरिटी प्रेडिक्ट करू शकतात. पण नुसतंच बघून ऑर्डर प्रेडिक्ट करता येत नाही, कारण ऑर्डर ही एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. आफ्टर एक्सपेरिमेंटेशन आपल्या ती लक्षात येईल. मग ही जी ऑर्डर आहे ही कशावर बेस करते? ऑर्डर बेस्ड ऑन रेट लॉ एक्सप्रेशन. रेट लॉचं जे काही एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनवर ही ऑर्डर बेस्ड आहे. त्याच्यावरून आपल्याला सांगता येते ऑर्डर काय म्हणून. मग आता समजा एखादी रिॲक्शन आपण कन्सिडर केली, त्या रिॲक्शनसाठी ऑर्डर काय असेल, मॉलिक्युलरिटी काय असेल हे आपण बघूया. आता नंबर 9 एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर समजा ही रिॲक्शन असेल स्मॉल a कॅपिटल A प्लस स्मॉल b कॅपिटल B, इट गिव्स प्रॉडक्ट. तर या रिॲक्शनची जी मॉलिक्युलरिटी असेल, मॉलिक्युलरिटी इज इक्वल टू स्मॉल a प्लस स्मॉल b ही असेल मॉलिक्युलरिटी. इट इज समेशन ऑफ स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट्स ऑफ द रिॲक्टंट ओनली, याला म्हणतात मॉलिक्युलरिटी. समजा ही सेम रिॲक्शन असेल, सेम रिॲक्शन कन्सिडर केली आपण, ही रिॲक्शन आहे
सेम रिॲक्शन जी आपण लेफ्ट हँड साईडला लिहिली, आणि याचा रेट लॉ आहे. रेट लॉ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, a raised to x and b raised to y. Therefore, order is equal to summation of the exponent of the concentration term involving rate law. हा रेट लॉ आहे. रेट लॉमध्ये या कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, कॅपिटल ए कॅपिटल बी, यांची जी एक्सपोनेन्शियल्स यांची ॲडिशन करायची तुम्हाला, एक्स प्लस वाय. एक्स प्लस वायची ॲडिशन केली रेट लॉमधल्या एक्सपोनंट पॉवरची तर तुम्हाला ऑर्डर मिळेल. स्टॉइचियोमेट्रिक कोइफिशियंटची ॲडिशन केली बॅलन्स केमिकल इक्वेशनमधनं तर तुम्हाला मॉलिक्युलरिटी मिळेल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, नंबर 10, नेव्हर डिपेंड्स ऑन रिॲक्शन कंडिशन्स. रिॲक्शन कंडिशन बदलल्या तर कुठल्याही रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी बदलत नाही. इट नेव्हर डिपेंड्स ऑन रिॲक्शन कंडिशन. मॉलिक्युलरिटीचा रिॲक्शन कंडिशनचा मॉलिक्युलरिटी काहीवर परिणाम होत नाही. पण हे जर ऑर्डरच्या केसमध्ये आपण बघितलं तर इट मे चेंज, ऑर्डर मे चेंज ड्यू टू चेंज इन रिॲक्शन कंडिशन, ड्यू टू चेंज इन रिॲक्शन कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर. टेम्परेचर प्रेशर बदललं तर एखाद्या रिॲक्शनची ऑर्डरसुद्धा बदलू शकते. काही केसेसमध्ये असं घडतं. मग हे झाले डिफरन्स मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डरचे. आता यांना क्लासिफाय कसं करता येऊ शकतं. आता याला क्लासिफाय करायचं असेल तर मॉलिक्युलरिटी क्लासिफाय केली जाते डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन दॅट पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये एक मॉलिक्यूल पार्टिसिपेट करत असेल, जर एखाद्या रिॲक्शनमध्ये एक मॉलिक्यूल पार्टिसिपेट करत असेल तर त्याला म्हणतात युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. जर दोन मॉलिक्यूल पार्टिसिपेट करत असतील तर त्याला म्हणणार बायमॉलिक्युलर रिॲक्शन. बायमॉलिक्युलर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलरचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, SN1 रिॲक्शन हे युनिमॉलिक्युलर रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. किंवा डिकम्पोजिशन ऑफ PCl5 converted to PCl3 and Cl2. This is example of unimolecular reaction. बायोमॉलिक्युलरचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शन इज अ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला याचं घ्यायचं असेल तर तुम्ही डिकम्पोजिशन ऑफ ट्वाईस HI इंटू H2 अँड I2 हे पण घेऊ शकतात. जर 3 मॉलिक्यूल असतील तर 3 मॉलिक्यूलसाठी रिॲक्शनला ट्राय मॉलिक्युलर रिॲक्शन असं अजिबात म्हणत नाही, त्याला म्हणतात टर मॉलिक्युलर रिॲक्शन. टर मॉलिक्युलर रिॲक्शन. 1 साठी युनिमॉलिक्युलर, 2 साठी बायमॉलिक्युलर, 3 साठी टर मॉलिक्युलर रिॲक्शन. याचं एक्झाम्पल आहे ऑक्सिडेशन ऑफ NO2. NOचं ऑक्सिडेशन करायचं ट्वाईस NO प्लस O2 इट गिव्स ट्वाईस NO2. ही जी रिॲक्शन ही टर मॉलिक्युलर रिॲक्शन मित्रांनो. जसं मॉलिक्युलरिटी डिफाईन केली जाते ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन, तसंच ऑर्डरसुद्धा डिफाईन केले जाते ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स चेंजेस देअर कॉन्सन्ट्रेशन as a result of chemical reaction. If it is 0 then it is known as zero order. त्याला zero order म्हणतात. If only one molecule changes its concentration then it is known as first order. If 2 molecule changes its concentration then it is known as second order. If 3 molecule changes its concentration then it is known as third order. या पद्धतीने ऑर्डर सुद्धा डिफाईन केली जाते. आता ज्या रिॲक्शनमध्ये मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर ही सेम असते त्या सर्व रिॲक्शनला सिम्पल रिॲक्शन किंवा एलिमेंटरी रिॲक्शन्स म्हणतात मित्रांनो. आणि ज्या रिॲक्शन्समध्ये मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर हे डिफरंट असतात त्या जनरली कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स असतात. मग या कॉम्प्लेक्स रिॲक्शन किंवा अशा पद्धती रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम नाही आहे अशा काही रिॲक्शनला सुडो मॉलिक्युलर रिॲक्शन्स पण म्हणतात. सुडो मॉलिक्युलर रिॲक्शन्स मग त्याच्यामध्ये युनिमॉलिक्युलर किंवा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स पण असतात. एक्झाम्पल बघूया आपण. सुडो युनिमॉलिक्युलर किंवा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सुडो युनिमॉलिक्युलर और सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन.
सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी एक कंडिशन असते मित्रांनो, हे कोणाला म्हणतात सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन? ज्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 असेल, बट ऑर्डर ही ऑलवेज इक्वल टू 1 असेल, अशा रिॲक्शनला सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन किंवा सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतात. पुन्हा एकदा बघूया. अशा रिॲक्शन ज्यांची मॉलिक्युलॅरिटी 2 किंवा 2पेक्षा जास्त आहे पण ऑर्डर मात्र 1 आहे, अशा रिॲक्शनला सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स असं म्हणतात. मग याचे काही एक्झाम्पल्स आहेत. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत त्याचे? फर्स्ट एक्झाम्पल, हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. इस्टर हायड्रोलिसिसमध्ये आपण इस्टरला वॉटरसोबत हायड्रोलाइज करतो, आपल्याला ॲसिड आणि अल्कोहोल मिळतं. आता या रिॲक्शनमध्ये मॉलिक्युलॅरिटी ॲक्च्युली 2 आहे. म्हणजे हे इस्टरचा तुम्ही विचार केला, समजा CH3COO C2H5 याचं हायड्रोलिसिस केलं विथ H2O इन प्रेझन्स ऑफ H+ आयन, तुम्हाला मिळतो ॲसिटिक ॲसिड CH3COOH प्लस C2H5OH, इथॅनॉल पण मिळेल. या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतंय की मॉलिक्युलॅरिटी 2 आहे, पण या रिॲक्शनची ऑर्डर मात्र 1 आहे, बिकॉज H2O टेकन इन लार्ज एक्सेस. H2O कसा घेतला आहे? एक्सेसमध्ये घेतला आहे. जसं ही हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे तसंच दुसरी रिॲक्शन पण आहे, इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. या रिॲक्शनमध्ये सुद्धा वॉटर एक्सेस क्वांटिटीमध्ये असतं आणि एक्सेस क्वांटिटीमध्ये असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू दॅट वॉटर ऑर्डर इज 0. and therefore overall order of reaction is only dependent on concentration of ester in this case and here cane sugar, that means sucrose in second example. मग हे झालं सुडो युनिमॉलिक्युलर. असं तिसरं एक्झाम्पल पण तुम्हाला घेता येईल. तिसरं एक्झाम्पल आहे ॲसिटिक अनहायड्राईडचं एक्झाम्पल. ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन तुम्ही जर अल्कोहोलसोबत केली, ॲसिटिक अनहायड्रेटची रिॲक्शन अल्कोहोलसोबत केली, तुम्हाला त्याचे जे बाय प्रॉडक्ट मिळतील ती सुद्धा रिॲक्शन सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. अशा भरपूर रिॲक्शन सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणून काम करतात. आता हे जी सुडो युनिमॉलिक्युलर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स आहेत याचा वापर करून तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करता येतात. बऱ्याचदा आपल्याला ऑर्डर डिटरमाइन करायची असते एक्झाममध्ये, न्यूमरिकल्स प्रॉब्लेममध्ये. मग ऑर्डर डिटरमाइन करण्याच्या वेगळ्या मेथड्स आहेत. हाऊ टू डिटरमाइन ऑर्डर याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत नंतर. पण सध्या तुम्हाला ऑर्डर आणि मॉलिक्युलर डिफरन्स समजला पाहिजे. आता हा डिफरन्स तुम्ही तुमच्या समोर आहे सर्व मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डरचा डिफरन्स. व्हॉट इज मॉलिक्युलरिटी, व्हॉट इज ऑर्डर, युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर, टर्मॉलिक्युलर रिॲक्शन्स, 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, याचे एक्झाम्पल्स आपण ती ऑर्डर डिटेलमध्ये जेव्हा शिकू त्यावेळेस बघणारच आहेत. 0 ऑर्डरचे एक्झाम्पल कोणते, फर्स्ट ऑर्डरचे एक्झाम्पल कोणते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर हे 3पेक्षा कधीही जास्त नसते. That means higher molecular reactions and higher order reactions are not possible according to collision theory. Collision theoryनुसार 3 किंवा 3पेक्षा जास्त ऑर्डर असलेली किंवा मॉलिक्युलर रिॲक्शन पॉसिबल नाही. कारण कोलिजन थेअरीनुसार रिॲक्शन होण्यासाठी त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकाच वेळा एकमेकांवरती कोलाइड झाल्यानंतर सफिशियंटली हायर एनर्जी त्यांनी ॲक्वायर केली पाहिजे, शेअर केली पाहिजे, जेणेकरून ते प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतील. पण ही जी प्रोबॅबिलिटी आहे की एकाच फ्रॅक्शन ऑफ सेकंदाला 3 किंवा 3पेक्षा जास्त मॉलिक्यूल एकाच ठिकाणी एकमेकांवर आदळतील, ही खूप 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 कमी आहे मित्रांनो. म्हणून थर्ड ऑर्डर आणि त्या थर्ड ऑर्डरच्या पुढच्या ऑर्डरच्या रिॲक्शन्स हा अजिबात एक्झिस्ट करत नाही किंवा असल्या तर खूप रेअर आहेत त्या रिॲक्शन्स. हायर मॉलिक्युलर रिॲक्शनसुद्धा खूप रेअर आहेत. हायर ऑर्डर रिॲक्शन्स आर ऑलमोस्ट इम्पॉसिबल. ठीक आहे, इथं आपण आपला डिफरन्स ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटीचा संपवतो आहे. अभ्यास करत राहा, लिहत राहा, प्रॅक्टिस करत राहा, हेल्दी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.